एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलाय। उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलंय। आधी म्हणायचे एकतर तू राहशील नाही तर मी, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी टोला लगावलेला आहे। या पद्धतीने या महाराष्ट्रामध्ये आज शिवसेना पुढे जाते। चांदा ते बांधा या काही लोक म्हणत होते ही शिवसेना फक्त ठाण्यापुरती आहे, परंतु आपण पाहिलं की विधानसभेच्या झालेल्या निवडणुका, त्यानंतर झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, नगरपंचायती, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष झालेला आहे। आणि म्हणून महायुती तुम्ही आल्यानंतर अधिक मजबूत झालेली आहे, एनडीए मजबूत झालेली आहे। एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावलेला आहे। उद्धव ठाकरेंना फडणवीसांवर पुतना मावशीचं प्रेम आलं असं त्यांनी म्हटलंय। पुढची महत्त्वाची बातमी, राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री फडणवीसांना आता टोला लगावलाय। चांगले काम केले तर लोक पंतप्रधान करतील, पंतप्रधान होण्यासाठी पैसे गोळा करू नका, मराठी माणूस पंतप्रधान व्हावा असं आम्हालाही वाटतं, असं राजू शेट्टी यांनी म्हटलेलं आहे। राजू शेट्टी यांनी फडणवीसांना टोला लगावलेला आहे। तुम्ही चांगलं काम करा, हेच लोक तुम्हाला डोक्यावर येतील। त्यासाठी पंतप्रधान व्हायला पैसे गोळा करायची गरज भासणार नाही। आम्हालाही वाटतं की एकदा मराठी माणूस भारताचा पंतप्रधान व्हावा असं आम्हाला वाटत नाही का? वाटतंय की कधीच तिथं कोण गेलं नाही, आमच्यातलं एक जात असेल तर जाऊ नये, पण अशा भानगडी करत असाल तर सगळ्यात आधी विरोध आमचा असेल। देवेंद्र फडणवीस हे लक्षात ठेवा। आमचा बळी देऊन, आमचं वाटोळ करून तुम्ही पंतप्रधान व्हायला बघायला आम्ही जिवंत असलं पाहिजे की, त्यामुळं हे असले धंदे चालून देणार नाही। आम्ही ठामपणाने तुम्हाला विरोध करू, अजूनही वेळ गेलेली नाही। विलास घुले हत्या प्रकरणी आणखी एका संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं। एसआयटी कडनं कसून चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। तर विलास घुले हत्या प्रकरणामध्ये आता आणखी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतलंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।